आपण जे उत्पादन घेऊन आलो, अंतर मशागत आणि बाह्य मशागत इथपर्यंत आपण काल घेतलं होतं. रिपीट आपण पुन्हा करणार. कारण आज विचार जर करतो म्हटलं तर सोयाबीनचं पीक आपल्या हातून गेलेलं आहे आणि आपल्याला जर चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल किंवा मागचे जे भरपावती काढायची असेल, मी काल व्हिडिओ पण दाखवला होता आणि चर्चा पण केल्या होत्या. मला वाटते आज झोरे साहेब जॉईन झाले नाही झाले. एक कॉल झोरे साहेबांना करावा लागेल. झोरे साहेब जॉईन झाले तुम्ही? झोरे साहेब आज पण जॉईन नाही झाले. झोरे साहेबांचं उदाहरण घेतलं होतं आणि विलास टोटे साहेबांनी पण काल सांगितलं होतं का मी कशा पद्धतीने उत्पादन वाढवलेलं आहे. झोरे साहेबांना कॉल करू, त्यांना इन्व्हाइट करू. तर त्यांचं ऍक्च्युली जे क्षेत्र होतं ते क्षेत्र मक्त्याचं क्षेत्र म्हणजे मक्त्याची जमीन होती आणि त्यामध्ये त्यांनी विक्रमी उत्पादन 14 क्विंटल घेतलं. आपण ते गृहीत नाही धरणार की 14 क्विंटलच होणार म्हणून. एक ऍव्हरेजली 10 क्विंटल 12 क्विंटल जरी होत असेल तरी आपण उत्पादनामध्ये भर पाडलेली आहे समजून चालू. तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी आपल्या जमिनीचा थोडा जो स्तर आहे तो चांगला असला पाहिजे. आज मी तळेगाव भागामध्ये होतो, काही लोकांचं असं म्हणणं पडलं की तळेगाव एरियामध्ये चण्याचं जे क्षेत्र आहे हे कमजोर असते आणि सोयाबीन नंतर आम्ही त्या सोयाबीनच्या ठिकाणी गहू घेतो आणि गहू जर घ्यायचा असेल तर आम्ही एका एकरमध्ये 15 क्विंटल 16 क्विंटल पर्यंत पोहोचतो. तर मागच्या वेळेला ज्या वेळेला मी पोहोचलो होतो आणि तिथं डिस्कशन झालं तर त्यांना मी कमेंटमेंट केली होती की तुम्ही 15 16 18 क्विंटल पर्यंत जर जात असेल तर नक्की या वर्षाला आपण सोबत जर राहून काम केलं आणि नियोजन जर व्यवस्थित करत असेल तर खूप छान पद्धतीनं 20 क्विंटल पर्यंत उत्पादन वाढू शकतो ही गॅरंटी आपण देऊ शकतो. तर आपल्याला सोयाबीन असो, चना असो, गहू असो सगळ्या पिकांमध्ये वाढ करता येते. कारण सोयाबीनचं काल मी उदाहरण सांगितलं होतं. आमचे एक मित्र आहे समजपूर सेलू तालुक्यामध्ये किलोमीटर अंतरावर आहे. धानोली म्हणून गाव आहे. त्या गावचे पाटील आहे ते गावंडे पाटील. त्यांनी हे सांगितलं का लोकांना 1 क्विंटल 2 क्विंटलच्या वर पोहोचले नाही, पण आपले प्रोडक्ट वापरून फक्त 2च शेड्यूल मारून 5 क्विंटल उतारी आपण आपला सोयाबीन मध्ये घेतलेली आहे. तर जिथे काही न होऊन राहिलं त्यापेक्षा आपण डबलनं किंवा 1% समोर राहतो. हे आपल्या प्रोडक्टची क्वालिटी आहे आणि तोच विश्वास आपण शेतकऱ्यांना देतो. तर चण्यामध्ये आपण चर्चा करूया. चण्यामध्ये जर आपल्याला उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. सीड ट्रीटमेंट याच्यासाठी करणं गरजेचे आहे की मागच्या वेळेला आपण सोयाबीन घेतलं, सोयाबीनचे पानं पडलेले आहे, फुलं खोडं पडलेले आहे किंवा देठं पडलेले आहे, मुळ्या पडलेल्या आहे आणि ते कुजणार आहे. म्हणजे तिथं कोणतीही जमीन म्हटलं तर बॅक्टेरिया राहते. बॅक्टेरियाचं काम एकच राहते का जमिनीमध्ये पडलेला पदार्थ मग शेणखत असेल किंवा काडी कचरा असेल, मुळी असेल, जे काही असेल त्याला कुजवण्याचं काम करण्याचं काम म्हणजे कुजवण्याचं काम करण्याचं एकच माध्यम म्हणजे ते बॅक्टेरिया. आणि जेवढा जास्त बॅक्टेरिया असेल आपल्या जमिनीमध्ये तेवढा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढत असते. आता बॅक्टेरियाला हे माहित नसते की तिथे जे झाड लावलेलं आहे ते कामाचं आहे, तिथून आपल्याला उत्पादन वाढणार आहे का ते म्हणजे बिना कामाचं आहे. बॅक्टेरियाचं एकच काम आहे का ते जमिनीमध्ये मल्चिंग करणे आणि जमिनीमध्ये पडलेला जे पदार्थ आहे त्याला कुजवणे. मग तिथे बॅक्टेरिया जे आहे ते दोन्ही पद्धतीचे राहते. एक घातक आणि एक फायद्याचे. मग घातक जर असेल तर काय होणार? तिथं दाना आपला सोयाबीनचा असेल किंवा चण्याचा असेल आणि चण्याच्या दाण्याच्या बाजूला जर एखादी काडीवर फंगस असेल, बुरशी असेल किंवा बॅक्टेरिया असेल, तो काय करणार? साईडला दाण्यावर येणार आणि त्याला पण कुजवण्याचं कार्य चालू करणार. अशा कंडिशनमध्ये आपण एक पीक घेतलं आणि दुसऱ्या पिकाकडे कन्व्हर्ट होऊन राहिलो असेल, तर तिथे पडलेलं जे काही बियाणं आहे ते पण खराब होणार. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला आपण पेरणी करतो, तर त्या वेळेला सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे सीड ट्रीटमेंटसाठी एक फंगिगो प्रोडक्ट आहे. ते फंगिगो म्हणजे आजूबाजूला जे कुजवण्याचं काम चालू आहे ते तर कुजवेलच, पण आपला दाना जो आहे तो शाबूत ठेवणार, व्यवस्थित ठेवणार आणि जर्मिनेशन चांगलं होणार. सोबतच आपण दुसरं प्रोडक्ट घेऊन राहिलो पॉवर शक्ती.
सध्या आपल्याकडे पॉवर शक्ती आहे, याच्यात आपण अपडेट करून पुढच्या वर्षाला नवीन प्रोडक्ट आणणार आहे. तर पॉवर शक्तीने काय होणार, जर्मिनेशन चांगलं होणार आणि दाण्यामधून जे काही कोंब येणार आहे ते सरळ एक दांडी न घेऊन दोन्ही साईडला दोन दांड्या म्हणजे दोन ब्रांचिंग घेऊन ते काम करणार. म्हणजे आपल्याला तिथं बेनिफिट हा मिळेल का सुरुवातीलाच ब्रांचिंग ही चांगली दिसणार. म्हणजे आपण ब्रांचिंग साठी आणि स्टीम साठी म्हणजे बुंदा बनवण्यासाठी, सोटमूळ बनवण्यासाठी आणि पांढऱ्या मुळ्या चांगल्या सोडण्यासाठी काय केलं, बीज प्रक्रिया केली. आता बीज प्रक्रिया आपल्याला याच्यासाठी करायची की त्या वेळेला आपण बीज प्रक्रिया करतो, तर बीज प्रक्रिया करत असताना आपण बियाणाला जे लावून राहिलो द्रावण ते जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे विघटन होणार आणि विघटन झाल्यामुळे जमिनीमध्ये पसरल्यानंतर तिथली जमीन सॉफ्ट होणार, भुसभुशीत होणार आणि सोटमोड खोलपर्यंत जाणार. पाण्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तिथे पाहिजे त्या पद्धतीनं त्या झाडाला फायदा मिळणार, अन्नद्रव्य मिळणार आणि झाड जे आहे ते मोठं बनण्यासाठी मदत मिळणार. म्हणजे एवढा फायदा आपल्याला फक्त बीज प्रक्रियेमुळे मिळतो. बरं, बीज प्रक्रिया केल्यानंतर जवळपास आपल्याला 15 ते 18 दिवस त्याचा बेनिफिट चांगला मिळतो. म्हणून बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या भागामध्ये बीज प्रक्रिया आपण शेतकऱ्यांना करायला लावली, मग ते सोयाबीन असो, चणा असो, कॉटन असो, तिथे बेनिफिट नक्की मिळालेला आहे. त्यानंतर पहिली फवारणी आपली होणार आहे, ती होणार आहे पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी या 16 दिवसांनी किंवा पेरणीच्या आधीपासून जर ड्युरेशन आपण पकडत जर असेल तर ती होणार आहे 21 दिवसांनी या 25 दिवसाच्या जवळपास. तर त्या फवारणीचा फायदा आपल्याला होणार आहे. जो मर रोग येणार आहे तो नाही येणार, झाडाची वाढ होणार, डेव्हलपमेंट होणार, ब्रँचिंग निघणार आणि झाडामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढणार. त्यासाठी आपण शेड्यूल पण करायला बघितले होते. एवढंच नाही तर आपण जे फवारणी करणार आहे त्याच्या आधी ते बियाणं घेणार आहे, ते सर्टिफाईड बियाणं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे प्रमाणित बियाणं घ्यायचं आहे. घरचं जर बियाणं असेल तरी चालेल, आपल्याला त्याचं जर्मिनेशन करून आपल्याला लागवडीखाली घ्यायचं आहे. जर्मिनेशन म्हणजे आपण ते त्याच्यातल्या 10 ते 20 बिया घ्यायच्या, एक पोतं घ्यायचं, त्याला ओलं करायचं, तिथे 20 बिया टाकायच्या, त्याला सीड ट्रीटमेंट करायचं आणि झाकून ठेवायचं. 5 दिवसामध्ये त्या बियाणामध्ये किती फरक पडलेला आहे किंवा 8 दिवसामध्ये जर्मिनेशन होऊन कोंब किती झाडाची निघाले आपल्याला त्याच्यात परफेक्शन माहित पडते. नंतर ते बियाणं आपण लागवडीसाठी घेणार आहे. मग घरचं जर असेल तरी आपण त्याचं जर्मिनेशन करायचं, विक्रते जरी आणत असेल तरी आपल्याला ते जर्मिनेशन करून लावायचं असते. लागवडीची कालावधी काही भागामध्ये चालू झालेली आहे, काही लोकांनी लागवड केलेली आहे. काही शेतकरी आमचे ज्यांनी सीड ट्रीटमेंट केलं हमदापूर भागामध्ये, सेलू भागामध्ये त्यांनी सीड ट्रीटमेंट करून लागवड केलेली आहे. काही लोकांचं लागवड व्हायची आहे, तर हे लागवड करण्याआधी प्रक्रिया करणं गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येणार की आपण जे बियाणं पेरणार आहे त्याच्यामध्ये जर्मिनेशन किती पर्सेंटेज मध्ये होणार आहे. म्हणजे 60% होणार आहे, 80% होणार आहे. 60% होणार आहे, 80% होणार आहे की 99% होणार आहे या 90% होणार आहे. कोणत्याही कंपनीचं जे काही सीड मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, खूप झालं त्याचं जर्मिनेशन हे 65% पर्यंत बॅगवर लिहिलं जात असतं. म्हणजे 99% तर राहतच नाही, 80% ना राहत ना 70% राहत, 60च्या आणि 65च्या जवळपास ते मेन्शन करत असते. म्हणून आपल्याला टाकायचं, सीड ट्रीटमेंट करायचं आणि नंतर आपल्या शेतामध्ये टाकायचं. हे एक प्रॅक्टिकली केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून परफेक्शन माहित पडते. आपण सीड ट्रीटमेंट केलं, पेरणी केली, पेरणी केल्यानंतर पहिला फवारणी केली, पहिली फवारणी केल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल की जमिनीमधून झाडं जे निघून राहिले तर ते झाडं निघत आहे आणि खालूनच मरत आहे. तर समजायचं आपण काल रोगावर पण चर्चा केला की आपल्या शेतामध्ये रोग आहे आणि रोग असल्यामुळे आपल्या झाडाची जे काही वाढ आहे ती होऊन नाही राहिली. झाडाचे पानं जे वरतून शेंड्याकडनं ते मरत आहे आणि मरत असल्यामुळे आपल्याला तिथं नुकसान होत आहे. ह्या जर गोष्टी लक्षात येत असेल तर आपल्याला जे फवारणी आपण पहिली करून राहिलो त्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक आपल्याला टाकायचं आहे. आणि ते कीटकनाशक म्हटलं तर गॅस पॉइझन. काल मी गॅस पॉइझन तुम्हाला नाही सांगितलं होतं, तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये सांगितलं होतं की आपण सुरुवातीला फवारणी करत असेल तर आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायची गरज नाही, कारण त्यावेळेला कोणत्याच प्रकारची अळी येत नाही आणि आलीच तर जास्तीत जास्त उंट अळी येते. उंट अळीनं पूर्ण झाड जरी सपाचट केलं, पूर्ण प्लॉट जरी खाऊन टाकला तरी भ्यायची गरज नाही. आपण जे फवारणी करू राहिलो त्याच्यामुळे नवीन फुटवे काढण्यासाठी मदत होते. पण
प्रादुर्भाव जास्तच असेल आणि खालूनच जर मरत असेल, खालच्या भागातून जर झाड मरत असेल, तर खालच्या भागातून झाड मरत असताना ज्याला आपण मदर प्लॅन्ट म्हणतो, ते जर खाल्ल्या जर जात असेल, तर त्यावेळेला आपल्याला सिरियस होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला एक गॅस पॉइझन टाकणं गरजेचं आहे. कालच्या वेळेला मी सांगितलं का आपल्याला निंबोळी अर्कापासून स्टार्टिंग करायची आहे. पण आज मी हे पण सांगतो, जर खालून जर झाड खात असेल किंवा मुळ्यातून खात असेल आणि आपल्याला लक्षात असेल, एखाद्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला पुढच्या वेळेला ते झाड पण दाखवेल कसं झाड खाल्लं जाते. तिथं गड्डे गड्डे पडले असेल तर समजून जायचं का खालून हुमणी नावाच्या किडीने ते झाड खाल्लेलं आहे. लगेच आपल्याला जे शेड्यूल आपण बनवलेलं आहे त्या शेड्यूल मध्ये पाणी दिलं असेल तरी चालेल, पाणी न देताही फवारणी करायची आहे. त्याच्यात आपल्याला गॅस पॉइझन टाकायचं आहे. गॅस पॉइझन जे कीटकनाशक आहे ते जमिनीसाठी जास्त काही हानिकारक नसते आणि पिकांसाठी पण नसते. तर त्याच्यात क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनॉल टाकून आपल्याला फवारणी करायची, ज्याचा ड्युरेशन 18 दिवसाच्या आतमध्ये संपून जातो आणि जमिनीमधून ते कार्बन डायऑक्साईड होऊन वातावरणात विलुप्त होते, म्हणजे जमिनीमध्ये सुद्धा ते साठून राहत नाही. तर आपल्याला ते गॅस पॉइझन मारणे याच्यासाठी जरुरी आहे का जमिनीतले जे कीड आहे ते नायनाट झाली पाहिजे. त्यानंतर आपल्याला जर असं वाटत आहे का हे झाड तर खाल्लेले नाही आहे, पण खालूनच पांढरं वलय तयार होत आहे, वलय म्हणजे मुळ्यांवर पांढरं आपल्याला पाहायला मिळत आहे, हात लावला तर तिथे आपल्या हाताला पांढरं पांढरं लागत आहे, तर त्यावेळेला आपल्याला त्या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि ते बुरशीनाशक आपण टाकून फवारणी करू शकतो. काही लोकांचा प्रश्न हा राहू शकते का सर बुरशीनाशक कोणतं घ्यायचं, म्हणजे ते गॅसवाला घ्यायचं की मग अंदर झाडामध्ये जाणार असलं पाहिजे असं घ्यायचं. काही फरक नाही पडत, कोणते घेतलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. एक बुरशीनाशक टाकायचं आणि फवारणी करायचं. जर मार्केटमध्ये जर आपल्याला बुरशीनाशक नाही भेटत असेल तर आपल्याकडे फंगीगो म्हणून प्रोडक्ट आहे, त्याचा जर आपण वापर करत असेल तर आपल्याला तिथे पण 100% रिझल्ट मिळतो. काल पण आपण याच्यावर चर्चा केल्या की आपल्याकडे दोन प्रकारचे बुरशीनाशक आहे, फंगीगो आणि एक फंगिसेफ. म्हणजे फंगिसेफ एकदम स्ट्रॉंग आहे आणि फंगीगो सायलेंट आहे. दोन्ही याचे खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिली फवारणी केली, झाडं वाढले, फुटवे आले आणि झाडं आपल्याला चांगले मिळून राहिले, क्लोरोफिलचं प्रमाण चांगलं आहे. दुसरी फवारणी तिथनं आपण 20 दिवसांनी करणार आहे. दुसरी फवारणी आपण याच्यासाठी करणार आहे की त्या अवस्थेमध्ये झाडाची जी स्टेज असते ती करळी काढण्याची असते आणि फुलं निघण्याची अवस्था असते. तर पाण्याचं नियोजन आपण आधी केलेलं आहे, म्हणजे पेरणीच्या आधी आपण पाणी दिलं, पेरणी केली, पेरणी केल्यानंतर ते पाणी दिलेलं जे एरिया राहील तर त्या एरियाचा बेनिफिट आपल्याला करळी काढण्यापर्यंत फायदा होईल किंवा फुलं काढण्यापर्यंत फायदा होईल. जर असं नाही होत असेल, आपण स्प्रिंकलरनं पाणी देत असेल, म्हणजे आपण पहिले स्प्रिंकलरनं पाणी दिलं, त्याच्यावर लागवड केली, स्प्रिंकलरचं पाणी लवकरच विघटन होते, काही जमीन हलक्या राहतात, म्हणून आपल्याला पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यायचं आहे 8-10 दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर फवारणी करायची. म्हणजे पहिलं पाणी दिलं, दुसरं पाणी देण्यासाठी आपल्याला करळी ज्या वेळेला काढते त्यावेळेला आपल्याला पाणी देणं गरजेचं असते. जर आपण 25%, 30%, 40%, 50% फुलं आले आणि नंतर पाणी देतो म्हटलं तर त्यावेळेला नुकसान होऊ शकते. म्हणून आपल्याला पाण्याचं नियोजन जे आहे ते आधी करायचं आहे. तर आपल्याला पाणी आधी देणे आहे करळी काढण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलं काढण्याच्या अवस्थेमध्ये. त्याच्या आधी जर आपण पाणी देत असेल तर आपल्याला तिथून खूप छान फायदा मिळतो. मग आपली दुसऱ्या फवारणीची स्टेज चालू होते आणि दुसऱ्या फवारणीची जे स्टेज आहे तिथं बेनिफिट हा आपल्याला मिळेल का तिथं आपल्याला चांगल्या क्वालिटीचं कीटकनाशक वापरायचं. मग आपल्याकडे किलर आहे, मी काल पण बोललो, किलर जर नाही घेत असेल तर खूप स्वस्त प्रोडक्ट आहे, कृषी खात्याच्या माध्यमातून, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पण आपल्याला ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते काही भागामध्ये. ते प्रोडक्ट आहे इमॅमेक्टिन बेन्झोएट 0.5% आपण वापरत असेल तरी आपल्याला खूप छान रिझल्ट मिळते, किंवा आपल्याकडे किलर आहे ते पण आपण वापरू शकतो. महागडे ह्या स्टेजला कोणतेही कीटकनाशक वापरायची गरज पडणार नाही. आपण कोणत्याच कंपनीचं प्रोडक्टचं रिकमेंडिंग करत नाही. आपल्याला आपलं बेनिफिट कसं वाढवता येईल, आपला खर्च कसा कमी करता येईल त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर आपल्याला एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि एक टॉनिक घ्यायचं आहे. आपल्याकडे खूप छान शेड्यूल बनवलेलं आहे, ते शेड्यूलचा आपल्याला वापर करायचा आहे. आता होऊ शकते आपण जुळलेलो आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल का सर तर आपलं सगळं सांगत आहे, तर असं जर वाटत असेल तर घरगुती फॉर्म्युला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि जे कोणती सृष्टी आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. जी फवारणी आपण करणार आहे, कीटकनाशक जे कोणतं तुम्ही टाकत असेल टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचं प्रमाण कमी करा आणि
त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 100 ml दूध टाकून फवारणी करायची. कंडिशन ही आहे की दूध टाकत असताना ते शिजवलेलं नसायला पाहिजे, म्हणजे उकळलेलं नसायला पाहिजे, कच्चं पाहिजे. त्याच्यानंतर पावडरचं नसायला पाहिजे. त्याच्यानंतर कोणताही म्हणजे फॉर्म्युलेशन झालेलं नको. कच्चं आणायचं आणि 100 ml टाकायचं. फायदा काय होणार त्याने? मनात कधी कधी डाऊट येते, कारण ज्या गोष्टी चांगल्या असते, आपल्या हिताच्या असते, त्या गोष्टीबद्दल डाऊट जास्त राहते. तर डाऊट हा पण येऊ शकते. मग यांनी काय फायदा होणार? नुकसान झालं तर मी गॅरंटी सांगतो, 2001 पासून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि 2018 पासून एज्युकेशन एवढं वाढवलेलं आहे की क्षेत्र कोणतंही राहू द्या, म्हणजे क्रॉप कोणतंही राहू द्या, कोणत्याही एरियामध्ये राहू द्या, धान राहू द्या, कॉटन राहू द्या, सोयाबीन राहू द्या, चना राहू द्या, संत्रा राहू द्या, कोणतंही पीक राहू द्या, त्याच्यावर परफेक्ट शेड्यूल सांगून आपण त्याचं उपाययोजना करू शकतो. तर दुधाने हा फायदा होईल. तुम्ही गुगलवर सर्च करा, दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड हा घटक पाहायला मिळेल. गुगलवर सर्च करायचा, लॅक्टिक ऍसिड हा घटक असल्यामुळे आपण कीटकनाशकामध्ये तो जर टाकत असेल तर कीटकनाशकासोबत तो पण घटक, कीटकनाशकाचं जे प्रमाण आहे, जसं आता आपण इमॅमॅक्टिन घेऊन राहिलो, 5 ग्रॅम घेत आहे, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये इमॅमॅक्टिन आहे असं गृहीत धरू. 5 ग्रॅम आपण इमॅमॅक्टिन टाकलं, त्याला फक्त 2 ग्रॅम मध्ये घ्यायचं आणि 2 ग्रॅम घेऊन आपण 7 ग्रॅमच्या तोडीला आपण त्याचे रिझल्ट बनवणार, म्हणजे आपला 3 ग्रॅम इमॅमॅक्टिन वाचलं. आता आपल्याला दूध किती टाकायचं आहे? 100 ml प्रति पंप टाकायचा आहे. आता 100 ml जर म्हटलं, 1 लिटर जर दूध घेतलं, 100 ml म्हटलं, तर एका लिटर मध्ये जवळपास 10 पंप बनणार. 50 रुपये लिटर जर असेल, 50 रुपये लिटर जर दूध असेल, तर आपला खर्च जो आहे तो किती येणार? खूप झाला 5 रुपये येणार. आणि इमॅमॅक्टिन आपल्याला एका पंपाचा खर्च 40 ते 50, 60 रुपये खर्च येणार. म्हणजे 50 ते 60 रुपयाचा जो खर्च आहे तो फक्त 5 रुपयावर आपला येऊन राहिला. म्हणून आपल्याला दूध वापरणं कधीही चांगलं परवडणार आहे. म्हणून आपण काय करणार? दूध वापरणार. आता दुधाचा फायदा काय होईल? ज्या वेळेला आपण कीटकनाशकासोबत टाकून फवारणी करत आहे, तर त्यावेळेला ती अळीच्या शरीरावर पडेल आणि शरीरावर पडल्यामुळे काय होणार? शरीराची जे काही स्किन आहे किंवा त्वचा आहे अळीची, ते भाजणार आणि तिथून आपल्याला त्या अळीचा नायनाट झालेला पाहायला मिळणार. एवढा जबरदस्त फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा फॉर्म्युला कीटकनाशक. आता तुम्हाला कीटकनाशक पण नाही घ्यायचं आहे आणि दूधही नाही घ्यायचं आहे. एक जबरदस्त फॉर्म्युला तयार करून आपण आपल्या शेड्यूलमध्ये टाकून फवारणी करायचा आहे. हा फॉर्म्युला कोणता? तर 2 लिटर ताक घ्यायचा. 2 लिटर ताक जर तुम्ही घेत असेल तर त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ टाकायचा आणि 5 अंडे फोडून टाकायचे. आता तुम्ही म्हणा, सर अंडे कोणते घ्यायचे? तुम्हाला कोंबडीचे भेटत असेल कोंबडीचे घ्या, गावरानी भेटत असेल तर गावरान घ्या, नाही भेटत असेल तर मार्केटमध्ये जा, दुकानामध्ये, किराणा दुकानात कुठेही उपलब्ध मिळते. 5 अंडे यांना टाकून फोडून द्या. 4 दिवस ठेवायचं, 5व्या दिवशी फेटून टाकायचं पूर्ण द्रावण. गुळ जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, तो विघटन होत नाही म्हणून. तो गुळ आपल्याला फोडून बारीक करून टाकायचा, 4 दिवस ठेवायचा, 5व्या दिवशी फेटायचं. फेटायचं म्हणजे मिक्स करायचं, जसं आमलेट बनवतं त्या टाईप. 6व्या दिवसाला ते द्रावण, तयार झालेलं द्रावण गाळून घ्यायचं आणि गाळून घेऊन प्रत्येक पंपाला एक 100 ml घेऊन फवारणी करायची. तुमच्या शेतामध्ये कीड असेल, अळी असेल, मग ते अळी कोणती राहू द्या, त्या अळीचा नायनाट झालेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हुमणी असेल, हुमणी पण गेलेली पाहायला मिळेल. तुडतुडा असेल, मावा असेल, हे तर जाणारच. पण एक मायक्रो न्यूटन म्हणूनही ते पिकाला मिळत असते. एवढा जबरदस्त फॉर्म्युला तयार होतो तो आपल्या प्रोडक्ट सोबत, म्हणजे फंगीसेफ त्यासोबत टाका, त्याच्यानंतर मल्टीचार त्याच्यासोबत टाका. एक फॉर्म्युला तयार केलेला आहे, आपले शेड्यूल आहे त्याच्यासोबत टाका. जबर जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. हा दुसरा फॉर्म्युला झाला. असे फॉर्म्युले आपल्यापाशी भरपूर आहे. रोशन सर जोडलेले आहे. रोशन सरांकडे मी मागच्या वर्षाला गेलो होतो संत्र्यामध्ये. त्यांनी फुटीसाठी, संत्रा भरपूर असतो, म्हणजे वरुड भाग जो आहे, वरुड झालं, कळमेश्वर झालं, काटोल झालं, तो पूर्ण पट्टा म्हणजे अमरावतीपर्यंत, परतवाड्यापर्यंत संत्राचा आहे. तर मागच्या वर्षाला असाच फॉर्म्युला त्यांच्या माध्यमातून त्यांनी अप्लाय करायला लावला. म्हणजे आपण काय दिलं होतं? त्यांना दिलं होतं, त्रिकाल दिलं होतं, ऍक्टिव्ह दिलं होतं, त्याच्यानंतर पॉवर शक्ती दिलं होतं. तर फुटीसाठी काही प्रोडक्ट दिले होते, म्हणजे एम न्यूट्रो दिलं होतं त्यांना, एम न्यूट्रो, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह. सोबतच त्यांनी तांदळाचा फॉर्म्युला बनवून टाकायला सांगितलं होतं शेतकऱ्याला. तांदूळ शिजवायचे आणि त्याच्यात जे काही टाकायचं आहे ते एक फॉर्म्युला बनवला होता. आणि तो फुटीसाठी, तो स्पेशल होता फुटीसाठी. तो फॉर्म्युला ज्या वेळेला ज्या शेतकऱ्यांनी बनवून टाकला, त्या शेतकऱ्याची फूट एवढी जबरदस्त आली का ते अक्षरशः रोशन सरांना, म्हणजे
साखर्डे साहेबांना म्हणायला लागले की तुम्ही जे दिलं आहे त्याच्यामुळे जबरदस्त मला फायदा झालेला आहे. म्हणजे सरांनी टाकलं मोर्शीला 100% त्यांनी रिझल्ट दिलेला आहे. मोर्शी भागातले मुरुड मोर्शी भागातले सर आहे. तर जबरदस्त रिझल्ट त्यांनी दिले. आता त्या शेतकऱ्यांनी जर रिझल्ट घेतले तर असं आपण पण घेऊ शकतो ना. आपल्याला एकच काम करणे आहे, आपलं उत्पादन तर वाढवायचं पण आपल्याला आपले खर्च कमी करायचे. आपला मिशन पण तेच आहे, आपलं व्हिजन पण तेच आहे. आपलं व्हिजन हे आहे का बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे. एवढंच नाही तर आपलं मिशन हे आहे की आपल्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल. एवढंच नाही तर जे उत्पादन घेऊन राहिलो ते उत्पादन नॅचरल पद्धतीनं कसं घेता येईल जे शरीरासाठी व्यवस्थित राहील. तर आपलं हे मिशन आहे. तर चना आपण खूप छान पद्धतीनं पिकवू शकतो. शेड्यूल आपण काल तयार केलेले होते. शेड्यूल आपल्या स्क्रीनवर आहे. एवढंच नाही तर हे जेव्हा उत्पादन आपण आपल्या हातात घेणार आहे तर म्हणायला पाहिजे का ज्या कंपनी सोबत किंवा ज्या सरांसोबत आपण जोडलेलो आहे तर खरंच तिथे चांगला मार्ग आपल्यापर्यंत येऊन राहिला आणि ह्या मार्गामुळे आम्ही समोर गेलेलो आहे. शॉर्ट मध्ये आपण पुन्हा तुरीवर येऊ कारण मी काल कमेंटमेंट केलं होतं. तुरीमध्ये आपण येऊ. तर तुरीचं आणि चण्याचं आपल्या स्क्रीनवर शेड्यूल आहे. जसं आता याच्या आधीचं एक शेड्यूल आहे. पहिलं शेड्यूल जे आहे ते तुरीला पण कामी येणार, चण्याला पण कामी येणार. पहिलं शेड्यूल कोणतं आहे? ऍक्टिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. पहिलं जे शेड्यूल आहे पहिलं शेड्यूल आहे ते ऍक्टिव्ह आहे. मला वाटतं स्क्रीनवर मिराकलचं सेकंड शेड्यूल दिसून राहिलं आपल्याला. हा पहिलं जे शेड्यूल आहे तुमच्या स्क्रीनवर असेल ऍक्टिव्ह आहे. 40 ml घ्यायचा आहे, क्रॉप मॅजिक घ्यायचा आहे 20 ml, त्याच्यानंतर 30 ml आणि मल्टी चार्ज घ्यायचा 5 ml. ऍक्टिव्ह आपल्याला 40 ml याच्यासाठी घ्यायचा का ते झाडाची वाढ, फुटवे आणि क्वालिटी सोबतच शेवरा काढण्यासाठी आणि फुलाच्या स्टेज पर्यंत खूप छान पद्धतीनं काम करणारच प्रोडक्ट म्हणजे ऍक्टिव्ह. जबरदस्त आहे, खूप कॉन्फिडन्सने आपण देऊ शकतो. त्यानंतर क्रॉप मॅजिक साठी की त्याला सपोर्टर आहे, मायक्रोन्यूटन आहे आणि मल्टी चार्ज जे प्रोडक्ट आहे ते आपलं स्टिकर, स्प्रेडर, सेवर, मिक्सर आहे. एवढंच नाही तर तुरी सारख्या पिकांमध्ये म्हणजे हे झालं चण्याचं. चण्यामध्ये पहिल्या फवारणीत आपल्याला कोणत्या प्रकारचे कीटकनाशक, बुरशीनाशक टाकायची गरज पडणार नाही आणि जर गरज पडत असेल तर आपण बुरशीनाशक वापरणार म्हणजे ते काळानुसार. पण तुरीमध्ये आपल्याला एक गॅस पॉयझन टाकणं गरजेचं आहे याच्यासाठी का तुरीमध्ये पानं गुंडाळणारी अळी राहते, अंडी टाकलेलं राहते म्हणून आपण रिस्क घेणार नाही. एक कीटकनाशक गॅस पॉयझन टाकणार. त्यानंतर दुसरं जे शेड्यूल राहणार आहे ते दुसरं शेड्यूल फ्लावर काढणे किंवा करळी चांगली काढणे, करळीमधून फ्लावर मध्ये कन्व्हर्शन करणे आणि सल्पापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सुपर पॉवर 5 ml टाकणं गरजेचं राहणार आहे. म्हणजे आपण सुपर पॉवर 5 ml टाकू. आता इथे आपल्याला चण्यामध्ये बुरशीनाशक टाकणं गरजेचं आहे, कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे म्हणून आपण कीटकनाशक, बुरशीनाशक मधातलं जे प्रोडक्ट आहे मिराकलच्या बाजूला ते एम न्यूट्रॉन आहे म्हणजे मायक्रो न्यूटन आहे. म्हणजे जे काही अन्नद्रव्याची कमतरता आहे ते भरून काढणं. सोबत तिसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे फंगीसेप. फंगीसेप आपण टाकणार 15 ग्रॅम प्रॉब्लेम नसेल तर. जर प्रॉब्लेम खूपच आहे तर आपण 20 ml पर्यंत करू. आणि लास्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे आपला मल्टी चार्ज. हे प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला कंटिन्यू वापरायचा 5 ml मध्ये. कोणती फवारणी असो तिथे 5 ml वापरायचं. तर या पद्धतीने हे दुसरं शेड्यूल राहणार आपलं. तिसरं शेड्यूल म्हणजे फुलामधून करळीमधून फुलामध्ये फुलामधून आपला घाटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सुपर पॉवर 5 ml घेणार आहे. 5 ml सुपर पॉवर आपण तिथे फंगीसाइड पुन्हा रिपीट करू. त्याच्यानंतर किलर कीटकनाशक आपल्याकडचं जबरदस्त आहे तर किलर आपण घेणार आणि मल्टी चार्ज. या पद्धतीनं आपण चण्यामध्ये सोबत सोयाबीन मध्ये आपला तुरीमध्ये वापर करणार. आता मी तुरीचं तुम्हाला एक पुन्हा फॉर्म्युला सांगतो. तुरीमध्ये जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तूर काय होते फ्लावर स्टेज म्हणजे चलपाच्या अवस्थेत आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला तूर येते तर त्यावेळेला एक प्रादुर्भाव शेतकऱ्याला दर वर्षाला पाहायला मिळतो. त्यावेळेला धुयारी पडते. धुयारी पडल्यानंतर शेंगाची अवस्था राहते आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये झाड करपल्यासारखं होते आणि तिथून शेंगा भरत नाही आणि पूर्ण तुरीचं जे प्लॉट आहे ते पूर्ण खतम होऊन जाते. तर अशा अवस्थेमध्ये आपण जे फवारणी करणार आहे सेकंड स्टेजची किंवा थर्ड स्टेजमध्ये आपल्याला वाटत आहे त्यावेळेला दोन्ही स्टेज म्हणजे सेकंड आणि थर्ड म्हणजे जिथे आपण मिराकल मारणार होतो आणि सुपर पॉवर मारणार होतो ह्या दोन्ही स्टेजमध्ये एकच तयारी करायची की जे आपण भात खातो
भात शिजवताना जसं आता आपल्याला एका पंपाला 100 ml ते 150 ml पर्यंत आपल्याला लिक्विड टाकायचं बनवलेलं. तर भात खातो, भात शिजल्यानंतर जे वरतं उकळी येते आणि जे निवळी तयार होते, म्हणजे वरतं जे पाणी तयार होते, प्रत्येक पंपाला 150 ml आपल्याला ते द्रावण घेऊन फवारणी करायची. मग आपल्याला किती 10 पंप जर मारायचे असेल तर आपल्याला 100 ml नुसार 10 पंप म्हणजे 1 लिटर पाणी लागणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला ते भात शिजवायचा आणि वरतं आलेलं पाणी आपल्याला साईडला काढून टाकायचं. जर आता असं होऊन राहिलं आपण भात शिजवला 2 किलो आणि आपल्याकडे पाणी काढलेलं आहे, भात शिल्लक आहे, मग भात जेवढा लागते तेवढा खायचा आणि जनावर असेल तर जनावराला टाकायचं. जर तुम्हाला वाटत असेल जनावर काहीच नाही आणि एवढा भात खाऊ शकत नाही, तर भात शिजलेला जो आहे त्याचं पुन्हा म्हणजे 2 किलो पाण्यामध्ये 5 लिटर पाणी टाकायचं. त्याला पूर्ण घोटून टाकायचा, म्हणजे बारीक करायचा आणि ते झालेलं तयार केलेलं जे द्रावण आहे आपण फवारणीमध्ये या ड्रिंचिंग मध्ये झाडाला देऊ शकतो किंवा शेतामध्ये टाकू शकतो. त्यामुळे सुद्धा जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढणार, म्हणजे जसं झाडावर जर फवारणी करत असेल तर प्रोटीन झाडाला मिळते, हे जमिनीमध्ये फायदा होणार. मग आपण तांदळाचा फवारणी जर करत असेल तर त्यांनी काय होणार, कॉटनवर करा लाल्या येणार नाही, चण्यावर करा तर व्हायरस येणार नाही, किंवा तुरीवर जर करत असेल तर तुरीमध्ये सुद्धा व्हायरल येणार नाही अटॅक, तिथे आपल्याला फायदा मिळणार. सोबतच आपल्याकडे फंगी सेफ आहे, फंगी सेफचा खूप खूप छान फायदा आपल्याला मिळणार, तिथे सुद्धा आपल्याला फायदा होणार आणि व्हायरस नाही येऊ देणार. या पद्धतीनं आपले आजचे शेड्यूल आहे. 2 मिनिट राहिलेलं आहे. तर तर मी आज जे जॉईन झालेले आपले काही कार्यकर्ते आहे, जे वेगवेगळ्या भागामध्ये काम करते, मगाशी मेसेज टाकला होता आपले साकर्डे साहेब. साकर्डे साहेब तुमचा 2 मिनिटासाठी तुमच्या भागातले रिझल्ट तुम्ही शेअर करा. साकर्डे साहेब, रोशन सर आवाज येतोय? हा सर, येतोय. सर तुमच्या हॅलो. भागातले तुमचे रिझल्ट तुम्ही. खूप छान राहिलेले आहे आणि फुटीसाठी खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. यावर्षी पण खूप डिमांड येत आहे शेतकऱ्यांची. आता बरोबर. तोडे वगैरे झाले आहेत, तर सुद्धा म्हणजे त्या फळ वगैरे येत आहे. त्यानंतर म्हणजे बरोबर. फळांची सेटिंग वगैरे खूप फास्ट लवकर झाली होती. क्वालिटी फळ चांगलं बनलं गेलं, चमक क्वालिटी झाली, खूप पसंत आलं ते. बरोबर. तर हॅलो. हे रोशन सरांचे संत्रामधले रिझल्ट आहे. रोशन सरांनी खूप छान पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम चालू केलेलं आहे. एक शेतकरी आपल्याकडे आणि असे पण आहे, शिल्पा मॅडमच्या आणि माध्यमातून त्यांनी पण म्हणजे मागच्या वर्षापासून सुरुवात केलं, त्यांनी पण खूप छान घेतले रिझल्ट. त्याच्यानंतर उज्ज्वला खंडाते मॅडम आहे, त्यांच्या माध्यमातून पण काही लोक वापर करत आहे. तर उज्ज्वला मॅडमच्या माध्यमातून असे व्यक्ती आहे, आपण त्यांचा सत्कार पण केला होता ह्या कार्यक्रमामध्ये. तर मॅडमच्या माध्यमातून जेव्हा त्या भागामध्ये चालू झालं कार्य, तर मॅडमच्या माध्यमातून तिकडे खूप छान रिझल्ट दिले गेले आणि रिझल्ट खूप छान आले. तर खंडाचे मॅडम तुमच्या शेतकऱ्याचे रिझल्ट तुम्ही शेअर करू शकता. उज्ज्वला मॅडम आवाज येतोय? त्यांच्याच हो सर. गावातले शेतकरी नमस्कार आहे सर. आणि खूप. नमस्कार. हो, मागल्या वर्षी 2 एकर मध्ये 20 क्विंटल चना घेतलेला आहे एका शेतकऱ्यांनी. खूप चांगले रिझल्ट आले आणि त्यांचा रिझल्ट पाहून बाकीचे पण शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला पण असेच रिझल्ट घ्यायचे आहे, असेच उत्पन्न घ्यायचं आहे, तर आम्हाला पण प्रॉडक्ट्स पाहिजे आहे. असे सर्व शेतकऱ्यांचे डिमांड आहे आणि बाकीचे शेतकरी पण कॉटनवर वगैरे चांगले रिझल्ट घेऊन राहिले. आणि रिझल्ट चांगले असल्या प्रॉडक्ट चांगले असले खूप छान झाले. थँक्यू मॅम. मॅडमचा आवाज ब्रेक होऊन राहिला. मागच्या वर्षाला त्याच्या आधीच्या वर्षापासून तिकडे त्यांच्या म्हणजे मॅडमचं जे गाव आहे ते सुरगाव आहे आणि रेकी सुरगाव मधून त्यांचं काम चालू झालं. मॅडमचं जे वर्क आहे ते आपलं यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर खूप छान कामगिरी मॅडमची आहे. तर आपलं जे काम आहे हे माउथ टू माउथ असल्यामुळे म्हणजे आपण जे वापर करून राहिलो, वापर केल्यानंतर असंच असं आपण जर समोर सांगत असेल तर तिथून आपल्याला बेनिफिट मिळतो.
आपल्याला नेमकं काय करायचं आहे, स्वतः वापर करायचा आहे आणि रिकमेंडिंग करायचं आहे. सगळ्यात पहिले आपला फायदा होतो काय ते आपल्याला बघायचं आहे. आणि जर आपल्याला चांगलं वाटत असेल तर समोर सांगायचं आहे. तर आज सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी नितीन येऊन आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. उद्याची जे मीटिंग राहणार आहे ते हेल्थ केअर वर राहणार आहे, कॉस्मेटिक वर राहणार आहे. तर सर्व लीडरनी आपल्या 7:30च्या वेळेला जॉईन व्हायचं, ज्याच्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राहील हे आपल्याला मी सांगू इच्छितो. तर थँक्यू.